अनेक वेळा लोकांकडून ऐकलं जातं की 24-25 वयाच्या वर्षामध्ये हार्ट अटॅक येतो आहे किंवा शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. तर त्याचं नेमकं कारण काय आहे की अशा गोष्टी होत असतात? तर रक्तातील ऑक्सिजन हा तिथं मेन महत्त्वाचा पण ठरत असतो. रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होत नसेल तर अशा प्रकारचे आपल्याला जे काही धोके असतील, हार्ट अटॅक असेल किंवा रक्ताच्या गुठळ्या होणं, अशा प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागतं. मानवी शरीर अनेक प्रकारच्या पेशींनी बनलेलं आहे, जे एकत्रितपणे असतं उती, अवयव आणि नंतर अवयव प्रणाली असं तयार करतात. रक्त हे पेशी, प्रथिने आणि साखर यांचे मिश्रण आहे, जे शरीराच्या शिरा, धमन्या आणि केशिकांमधून जाते. रक्त आपल्या शरीरात अनेक कार्य करते, परंतु त्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवणे. मानवी शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी रक्तामध्ये ऑक्सिजनचे निरोगी प्रमाण असणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवू शकता. आता आपण जाणून घेऊयात की नेमके कोणते पदार्थ आहेत जे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवू शकतात. हळद. हळद म्हणजे लोकप्रिय मसालाच. हळदीशिवाय अनेक पदार्थ चवहीन किंवा रंगहीनच वाटतात. अन्नाची चव वाढवण्याकरिता हळद नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवण्यास पण मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो आणि अवयवांमध्ये ऑक्सिजनयुक्त प्रवाह हा सुधारत राहतो. दुसरा घटक असेल तर तो आहे पालक. पालकामध्ये असतं लोह. लोहयुक्त पालक हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. पालकामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. या पालेभाज्यांमध्ये नायट्रेट समृद्ध स्रोत असतात. त्यानंतरचा आहे डाळिंब. डाळिंबामध्ये लोह, तांबे, जस्त आणि अत्यावश्यक खनिजांचे पॉवर हाऊसच असते. शरीरातील रक्तवाढीसाठी सुद्धा डाळिंब हे खूप फायदेशीर ठरत असते. त्यानंतरचा आहे ॲव्होकॅडो. त्यानंतरचं फळ आहे ॲव्होकॅडो. या फळाला पोषक घटकांचा खनिजाच मानलं जातं. याच्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे, खनिजे, फोलेट आणि कोलिन असतात. बीट तर सर्वांना माहीतच असेल. ह्यामुळे भाजीमध्ये विटॅमिन बी, मॅग्नीज, पोटॅशियम आणि लोह भरपूर प्रमाणात दिसून येत असते. बीट हे फळ शरीरातील रक्ताच्या वाढीसाठी बीट खाण्याचा सल्ला पण दिला जातो. म्हणजे अशा प्रकारची हळद असेल, पालक असेल, डाळिंब असेल, ॲव्होकॅडो असेल किंवा बीटरूट ही आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत करत असतात. रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा हा वाढवण्यास मदत करत असतात. यामुळे काय होतं तर शरीरातील रक्त हे शुद्ध होत असतं, चांगल्या पद्धतीने ते प्रवाहित होत असतं आणि त्याचा आपल्या शरीरावर म्हणजेच की जो काही हार्ट अटॅकचा धोका असतो तर तो पण कमी होण्यास मदत होत असते. अनेक प्रकारे रक्ताच्या गुठळ्या आपल्या शरीरात तयार होत असतात. मग तशा पद्धतीने हे जे काही ऑक्सिजनची पातळी असेल तर हे जे काही भाजीपाला आहे किंवा फळे आहेत ते ऑक्सिजनची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तातील गुठळ्या कमी करण्यास पण फायदेशीर ठरत असतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.